आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो महामोर्चाचं आयोजन केलेले त्या आयोजनाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या निकालानंतर सामाजिक न्याय विभागाकडून पटना उच्च न्यायालयाचे जे निवृत्त न्यायाधीश आहेत अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर 2024 रोजी एक कमिटी गठीत करण्यात आली, एकल कमिटी, आणि त्या माध्यमातून या जो अहवाल सादर केलेला त्या अहवालाच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती। 1 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चा करून मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून आणि बार्टीच्या माध्यमातून त्यावर काही सूचना मांडायच्या होत्या। त्यासाठी त्यांनी त्यांचे काही ईमेल आयडी प्रसिद्ध केले होते, परंतु या ठिकाणी अनुसूचित जातीच्या ज्या आरक्षणाचं जे उपवर्गीकरण करण्याचा जे मत आहे, जी भूमिका आहे, जी आपल्याला मांडायची आहे, त्यासाठी जे ईमेल आयडी दिले त्याला ज्या सूचना मांडायच्या त्यासाठी 3 दिवसाचा ते 5 दिवसाचा त्यांनी कालावधी दिला होता। यामुळं संपूर्ण देशामध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि मग त्यानंतर जो असंतोष निर्माण झाला तर महाराष्ट्रातून बरेच ईमेल हे आरक्षणाचं जे उपवर्गीकरण करायला लागले, जे बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल प्रसिद्ध करावा, तो जनतेसाठी सार्वजनिक करावा अशी एक मागणी करण्यात आली आणि जे काही सूचना आणि जे काही म्हणणं आहे, मत आहेत जे मांडायचे त्यासाठी ते 3 ते 5 दिवसामध्ये मांडता येणार नाही। त्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंतची आम्ही काही मागण्या केल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंतच त्यांनी आपल्याला मुदत दिली होती। तर त्या अनुषंगानं जे काही महाराष्ट्रामध्ये जो काही असंतोष निर्माण झालेला आहे त्या अनुषंगानं सर्व जनभावना आहे आणि जनभावनेच्या माध्यमातून या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सर्व आंबेडकरवादी एकत्रित येत या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। 11 मे रोजी शहरातून हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज क्रीडा केंद्र आहे तिथून कलेक्टर ऑफिस पर्यंत निघणार आहे आणि याच्यामध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भातील जो बदर समितीचा जो अहवाल आहे तो प्रकाशित न करताच त्याच्या संदर्भात जो काही निर्णय घेण्याची तयारी शासनाची आहे तो प्रकाशित करावा अशी आमची पहिली मागणी आहे। त्याच्यामध्ये आमची दुसरी जी मागणी आहे, एप्रिल महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असतानाच त्याच्यामध्ये शासनाने असा घाट घातला आणि वेळ न देता सुरुवातीला त्यांनी 15-16 तारखेपर्यंत दिला आणि नंतर ते एक्सटेंड करून 30 तारखेपर्यंतच वेळ दिला। त्याच्यानंतर पुढे काय केलं शासनाने याच्याबाबतही अजून तरी काही अधिकृत त्यांनी भूमिका जाहीर केलेली नाही। तर ही एक मागणी आहे। आणि तिसरी जी मागणी आहे, अनुसूचित जातीमधील ज्या सर्व 59 जातींची भूमिका जाणून घेण्यासाठी लेखक साहित्यिक विचारवंत यांचे स्वतंत्र समिती स्थापन करावी। कुठलाही निर्णय घेत असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण पाहिलं असेल, हरकती नोंदवण्यासाठी बीड येथेच रेस्ट हाऊसला राणी जे कमिशन आहे समिती येऊन बसली होती। बदर समिती महाराष्ट्रातच नाही तर मुंबई सारख्या ठिकाणी किंवा जिथं कुठं बसून त्यांनी तो अहवाल तयार केला असेल तर ती समिती कुठेही आलेली नाही। तर त्याच्यावरती एक आमचा आक्षेप आहे। आणि आमची जी प्रमुख मागणी आहे की अनुसूचित जातीतल्या ज्या 59 जाती आहेत त्यांचं विभाजन होऊ नये याच्या संदर्भातल्या आमच्या अशा एक 7 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी हा महामोर्चा काढत आहोत। आणि पत्रकार बांधवांना मी एक गोष्ट जाहीर करतो किंवा आश्वासित सुद्धा देतो की हा आमचा जो मोर्चा आहे तो मातंग बांधवांच्या विरोधात मोर्चा नाही, हा आमचा मोर्चा शासनाच्या विरोधात आहे, प्रशासनाच्या विरोधात आहे आणि इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। त्याच्यामुळं आम्ही हा मोर्चा करत असताना संविधानिक मार्गाने आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासन दरबारी पोहोचवणार आहोत। मोर्चामध्ये जे 58 जाती जे आहेत ज्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत तर त्या जातीचे जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत।
मात्र आजच काही जाती मोर्चा केला उपवर्गीकरण करावं. यात काय सांगतात? त्याच्यामध्ये काय आहे काही म्हणतात की आमच्या लोकांचं उपवर्गीकरण करावं. सर, 11 तारखेला आम्ही जो मोर्चा ठेवलेला आहे हा उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधात आम्ही यासाठी आहोत की उपवर्गीकरण हा निर्णय संविधानाच्या विरोधात जाऊन सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. संविधानाच्या आर्टिकल 341 मध्ये शेड्यूल कास्टला आरक्षण मिळालेलं आहे आणि 341 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आर्टिकल 341 मध्ये एखादी जात टाकायची असेल, काढायची असेल, याचे सर्व अधिकार राष्ट्रपती आणि पार्लमेंटला आहे. सुप्रीम कोर्टाने काय केलं? सुप्रीम कोर्ट म्हणलं की तुम्ही SC ची वर्गवारी करायचा अधिकार राज्याला दिलेला आहे. मुळात आमचं हे म्हणणं आहे की हा निर्णय संविधानाच्या विरोधात जाऊन दिलेला आहे. SC ची वर्गवारीच करता येत नाही आर्टिकल 341 नुसार. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा हा आहे की शेड्यूल कास्टची भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना जी झाली होती अस्पृश्य जातींची ती 1911ला झाली होती आणि 1911ला जेव्हा जनगणना झाली होती तर त्याचे जे क्रायटेरिया होते ते क्रायटेरिया होते कोणत्या जातींना अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये टाकायचं. ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणांना गुरु मानत नाहीत, ज्या जाती गाईला पवित्र मानत नाहीत, अशा प्रकारचे 10 क्रायटेरिया होते. त्याच्यामध्ये शैक्षणिक माग असलेला, सामाजिक माग असलेला, आर्थिक माग असलेला असा कोणताही क्रायटेरिया नव्हता. त्या सर्व जातीने 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलं घेतलंय आणि त्याच जातींना 1950ला भारतीय संविधानामध्ये SCच्या लिस्टमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे हा होमोजिनियस समूह आहे. त्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की हा शेड्यूल कास्ट हा होमोजिनियस समूह आहे, तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं त्याला हेट्रोजिनियस समूह म्हटलेला आहे 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये. त्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की हा निर्णय संविधानाच्या विरोधात आहे, त्यामुळे आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आणि त्यासाठी बीडमध्ये जी आम्ही तयारी सुरू केलेली आहे, बीडमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका झाल्या, जिल्हा कमिटी गठीत करून बैठका घेतल्या, तालुका कमिट्या गठीत केल्या. समजा बीड तालुक्याची कमिटी आमची 54 लोकांची होती. प्रत्येक गावामध्ये आम्ही बैठका घेतल्या. बीड शहरामध्ये प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊन आम्ही बैठका घेतल्या. आणि इथं जरी तुम्ही बघितलं तर आम्ही वेगवेगळ्या संघटनाचे लोक आहोत आणि आमच्या संघटना राजकीय पक्ष आम्ही बाहेर ठेवलेत आणि आम्ही सर्व आंबेडकरवादी म्हणून या इथं एकत्र येऊन या महामोर्चाचं आयोजन केलंय. आतापर्यंत त्याचे हँडबिलेच आम्ही 5 लाख वाटलेत. त्याचे हे जे हँडबिल आहेत आमच्याकडे हे 5 लाख वाटलेत. 20,000 वॉल पोस्टर छापलेत. त्याच्या व्यतिरिक्त रिक्षे फिरत आहेत, गावोगावी बैठका चालू आहेत, सोशल मीडियावरती कॅम्पेन चालू आहे. आणि उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फॉर एक्झाम्पल चर्मकार महासंघाचे जे लोक आहेत त्यांनी आंदोलन केलं की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. डोर समाजाच्या लोकांनी आंदोलन केलं की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. भंगी समाजाच्या लोकांनी सांगितलं उपवर्गीकरण नको आहे. ते ज्यांचा उपवर्गीकरणाला विरोध आहे ते सर्व लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रात 59 जाती येतात. आता 59 जातीपैकी जर ब क जर करायचं म्हणलं तर त्या शासनानं जी बदल कमिशनचा रिपोर्ट पब्लिश केला नाही. आमचं म्हणणं होतं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही हरकती मागवा. आता असं झालं ते मुलीचा कार्यक्रम बघायचा आहे, मुलगीनं दाखवताच आम्हाला म्हणाले मुलगी पसंत आहे का? नाही. अगोदर ते अहवाल पब्लिश झाल्यावर आम्हाला त्याच्यावर हरकती हे करता येते. हे सरकारनं उलटा डाव खेळलेला आहे. त्यामुळं आमचं हे म्हणणं होतं की पहिल्यांदा बदल समितीचा अहवाल प्रकाशित करा आणि अहवाल प्रकाशित केल्यावर कळणार आहे कोणती जात सामाजिक मागासलेली आहे, कोणती जात शैक्षणिक मागासलेली आहे आणि त्याच्यानंतर ठरणार आहे या सगळ्या गोष्टी. त्याच्या अगोदरच सरकारमार्फत काय काय गोष्टी आहेत तुम्ही बघत राहा. जे लोक वर्गीकरणाची जी मागणी करत आहेत ते भाजपचेच रिलेटेड लोक आहेत. अमित गोरके भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. जे विष्णू कसबे आहेत त्यांचे ते RSSच्या ह्याच्यावरती फोटो आहे. म्हणजे भाजपच्या रिलेटेडच लोक हे आहेत सर्व जे की वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत आहेत. बाकीचा संपूर्ण मातंग समाज मी नाहीये हे लक्षात घ्या. आज मी लॉर्ड बुद्धा चॅनलची बाईट टाकली. बीडमध्ये कित्येक मातंग तरुण त्या मोर्चामध्ये येणार आहेत आमच्या, किंवा आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे कारण आम्ही आंबेडकरवादी आहोत. आंबेडकर तत्व सांगता SCची एकजूट राहिली पाहिजे, SC मध्ये फाटाफूट पडली नाही पाहिजे. त्यामुळे हे रोखण्यासाठी आमच्याकडे जे पर्याय होता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकत होतो. 2 आमच्या जणांनी लोकांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, सुप्रीम कोर्टाने ते खारिज केलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे दरवाजे बंद झाले. दुसरा मार्ग होता की आमदारांनी आमच्या बोलणं 29 आमदार राष्ट्रीय मतदारसंघातून निवडून येतात. 29 आमदारांनी विधानसभेत बोललं पाहिजे होते वर्गीकरणाच्या संदर्भात, पण हे प्रस्थापित पक्षातून निवडून येतात. त्या पक्षातून निवडून येतात ज्यांची भूमिका ही आहे. त्यामुळे ते तर तोंड उघडायला तयार नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशाच्या संदर्भात आम्ही सर्व संघटना एकत्रित करून बीड शहरामध्ये एक मोठी बैठक कॉल केली आणि तिथे मी कॉल दिला या मोर्चाचा. आणि 11 तारखेला ऊन असल्यामुळं आम्ही जो अगोदर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढणार होतो, पण उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आम्ही तो मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत काढणार आहोत. साधारण किती लोक या मोर्चासाठी असतील?
आतापर्यंत जी तयारी झाली त्यानुसार 1 लाखापेक्षा जास्त लोक त्या मोर्चात सहभागी होते. 2003 साली क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग बसवला होता पार्टीमध्ये. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की मातंग समाजाचा जो अभ्यास करायचा आहे त्यासाठी समिती गठीत केली होती. त्या समितीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे भांडणं चालू होते. यानं वेगळा अहवाल सादर केला आणि त्यांनी वेगळा अहवाल सादर केला. तो अहवाल 2008 ला आलेला आहे. आणि तो अहवाल आल्यानंतर त्याची ज्या वेळेस पडताळणी केली त्याच्यामध्ये 82 ज्या शिफारशी होत्या त्याच्यापैकी ज्या 14 शिफारशी आहेत त्या असंवैधानिक होत्या. बाकीच्या ज्या 68 आहेत त्या संवैधानिक आहेत. आणि त्या मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी म्हणजे ज्याचं जे मागासलेपण म्हणतायत आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आम्ही मागासलेलो आहोत ते मागासलेपण दूर करण्यासाठी त्या आहेत. त्याच्यामध्ये या 2 आहेत. कोणत्या की मातंग समाजाला 5% आरक्षण द्यायचंय त्यांची एक ती शिफारस आहे त्याच्यामध्ये त्यांची मागणी आहे. आणि दुसरी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. परंतु आम्ही या महामोर्चाच्या माध्यमातून आमची नंबर 3 ची प्रमुख मागणी आहे की ज्या 66 मागण्या आहेत त्या 66 मागण्या ज्या आहेत त्यांच्या की मातंग समाजाची उन्नती झाली पाहिजे. त्यांचे विद्यार्थी जो शिकतो तो शिकला पाहिजे. त्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. मातंग समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह काढले पाहिजे. मातंग समाजाच्या मुलांसाठी ज्या काही त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी जे काही करता येईल ते सगळं त्या जो आयोग आहे लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. परंतु त्यांनी त्या 66 ज्या मागण्या आहेत त्या मातंग समाजाची जी काही आताचे जनरेशन आहे त्यांना या सांगितल्याच नाही. त्यांनी फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल त्यासाठी त्यांनी फक्त त्याच्यामध्ये 2च प्रमुख मागण्या त्यांनी पुढे आणलेल्या आहेत. बाकीच्या 66 या पुढे आणलेल्या नाहीत. आमचं आव्हान आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमित गोरके असतील विष्णू कसबे असतील बीडमध्ये ज्या ठिकाणी महामोर्चा होतोय या महामोर्चामध्ये ज्या जिल्ह्यात व्हायला लागलाय त्या जिल्ह्याचे नेते आहेत अजिंक्यजी चांदणे असतील प्राध्यापक मिलिंद आव्हाड असतील हे सध्या समर्थनार्थ आमची त्यांना मागणी आहे. आमचं आव्हान आहे त्यांना किंवा त्यांनी जो क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज जो अभ्यास आयोग आहे हा त्यांनी त्याच्यातल्या 66 मागण्या का लावून धरत नाही का त्याच्यासाठी तुम्ही पुढे येत नाहीत. फक्त 2च मागण्यासाठी का पुढे येत आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एकतेचं तत्वज्ञान आहे त्याचं अवकड होऊ नये ही आमची एक प्रमुख मागणी आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्या 66 मागण्या आहेत त्या 66 मागण्या त्या शिफारशी काय आहे ते मातंग समाजाच्या युवकांना सांगावं. या 2 वगळ्या या महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्या 66 ज्या मागण्या आहेत त्याला आम्ही समर्थन देत आहोत. फक्त 2 मागण्या आम्ही सोडवल्या हा 100% आम्ही या महामोर्चाच्या माध्यमातून महामोर्चा संपन्न झाल्यानंतर आम्ही या 66 मागण्या आहेत त्या 66 मागण्यासाठी आम्ही मातंग युवकांपर्यंत त्यांच्या जी आर्थिक सामाजिक उन्नती शैक्षणिक उन्नती जी होणार आहे त्या उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता बरं त्यांच्या समाजाला माहित नाही या 2 समाजामध्ये खूप काढण्याचा प्रश्न हा प्रयत्न करतात उघड आहे ना सगळ्याला दिसतंय. RSS आणि भाजप हे वरूनच सगळी खेळी चालू आहे. त्यांनी काही त्यांच्या हातचे भावले 2 बनवलेले आहेत त्या दोघांच्या माध्यमातून ते पूर्ण समाजाला डायव्हर्ट करायचं काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपवर्गीकरणाचा अधिकार सगळ्या राज्यांना महामोर्चाचा मुख्य उद्देश काय उपवर्गीकरणाच्या तत्पर आहे की त्याच्या मधल्या पद्धती नाही. सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटमध्ये राज्याला अधिकार दिलाय पण ते राज्यावर कंपल्शन नाही केलं. राज्याला सुचवलंय किंवा तुम्ही करू शकता जर ती इच्छा असेल तर कराच असं म्हटलेलं नाहीये. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जर करायचं जर असेल तर तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा केला पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीने डाटा गोळा केला पाहिजे आणि तो डाटा जाहीर करून नंतर करायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आमची भूमिका आहे की SC मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते राज्याला परवानगी देते परंतु भारतीय संविधानामध्ये राज्याला काय अधिकार आहेत राज्य कशावर कायदे करू शकते त्याला स्टेटची लिस्ट म्हणतात. केंद्राला अधिकार आहेत केंद्र कशावर कायदे करू शकते केंद्राची यादी आहे आणि दोन्ही केंद्र सरकार राज्य सरकार मिळून कोणत्या गोष्टीवर कायदे करू शकते याची बी लिस्ट आहे त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. आता शेड्यूल कास्टचा जो विषय ज्यावेळेस संविधान बनत होतं संविधान निर्मात्यांनी शेड्यूल कास्टसाठी ज्यावेळेस आरक्षण दिलं तो विषय राज्याच्या अधिकारामध्ये ठेवला नाही. एखादी जात राज्याला टाकायची असेल तर राज्य काय करू शकते ठराव करून राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे पाठवू शकते पण तो अधिकार फायनल पार्लमेंटने यांना ठेवलेला आहे. आमचं हे म्हणणं आहे की संविधानिक बाब आहे. आर्टिकल 341 हा मामलाच केंद्राचा आहे तो राज्याचा नाहीयेच. सुप्रीम कोर्टाने म्हणायला पाहिजे होतं केंद्र सरकारला निर्देश द्यायला पाहिजे तुम्ही करा.
राज्याला नाही द्यायला पाहिजे होते, पण तो विषय केंद्र सरकारचा आहे. कारण हे संविधानचे सभेतलं जे डिबेट अँड डिस्कशन झालेलं आहे त्याच्यामध्ये हा विषय केंद्र सरकारला दिलेला आहे, राज्य सरकारला दिलेला नाही. मुळात आमचा ह्या जजमेंटवरच आक्षेप आहे की तुम्ही ह्या राज्याला अधिकार द्यायला लागला. कारण 1973 मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळाचं स्टेट याच्यामध्ये जे बेसिक स्ट्रक्चरवर सुप्रीम कोर्ट बोललं होतं, 13 बेंचचं जजेस होतं, हे भारताचं हे जे संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे. उद्या सगळेचे सगळे खासदार जरी भाजपचे आले उद्या म्हणले सर्वांचा मताचा अधिकार काढून घेऊ, ते शक्य नाहीये, तसा अधिकार नाहीये पार्लमेंटला. उद्या म्हणू शकत नाही ते हिंदू राष्ट्र आहे किंवा बौद्ध राष्ट्र आहे किंवा इस्लाम राष्ट्र आहे, कोणत्याच पक्षाची घोषणा करू शकत नाही. कारण आपला देश हा सेक्युलर आहे असं याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात. सेम त्या जजमेंट मध्ये म्हटलेलं आहे की राज्याचे काही अधिकार आहेत, काही केंद्राचे अधिकार आहेत, याला म्हणतात फेडरलिझम. आपला देश हा फेडरेशन आहे आणि ते संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, काही राज्याला अधिकार काही केंद्राला अधिकार. आमचं हे म्हणणं आहे हे जे बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन व्हायला लागले, जी गोष्ट केंद्राची आहे तुम्ही ते राज्याला का करायला सांगायला, हे आमचं म्हणणं आहे. म्हणून आमचा विरोध आहे उपविभागीकरणाला. मात्र समाजाने 10 दिवसाचा अल्टिमेट दिले सरकारला उपवर्गीकरण करण्यात यावं आणि 10 दिवसात जर काही नाही झालं तर ते पायी जाणार आहे मुंबईत. बघा, प्रत्येकाला आर्टिकल 19 नुसार आपलं आंदोलन करण्याचं, भाषण करण्याचं, बोलण्याचा, संघर्ष करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो करावा, त्यांच्या पद्धतीने लढावा. आम्ही आमचा हा सरकारला मागणे किंवा तुम्ही हे करू नका म्हणून आमची ही सरकारच्या संदर्भात भूमिका आहे. आम्ही हा मोर्चा कलेक्टर ऑफिसला काढलेला आहे. कलेक्टर हे सरकारचा प्रतिनिधी आहे आणि आमच्या सरकारकडे आम्ही आमच्या घराने मांडायला